सगळं काही मराठा समाजालाच द्यायचं आहे का? ओबीसींचं काय करणार? असे संतप्त सवाल ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक संपन्न झाली। विविध प्रवर्गात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आरक्षण घेत असून गेल्या 3 वर्षात या समाजाच्या कल्याणासाठी 25,000 कोटी रुपये राज्य सरकारने दिले। सगळं काही मराठा समाजालाच द्यायचं का? ओबीसींचं काय करणार? असा संतप्त सवाल ओबीसी नेत्यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केला। तसंच 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यावर हे नेते ठाम आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, अतुल सावे, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, आमदार विकास ठाकरे, मुख्य सचिव राजेश कुमार, नवनाथ वाघमारे, प्रकाश शेंडगे, मंगेश ससाने, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते। या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना काय सवाल केलेत तेही पाहू। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जो जीआर काढला त्यामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळणार असून हे ओबीसी आरक्षणावर गंडांतर आहे। त्यांना इतकं डोक्यावर का घेतलं जातंय? मराठा समाजाला 10% आरक्षण आहे। एससीबीसी मधून देखील ते आरक्षण घेतात, खुल्या प्रवर्गातही फायदा घेतात आणि आता ओबीसी मधून सुद्धा फायदा घेतील तर त्यांना आरक्षण किती टक्के? ओबीसींच्या कल्याणासाठी 25 वर्षात 3,000 कोटी रुपये राज्य सरकारने दिले। मराठा समाजाला 3 वर्षात 25,000 कोटी रुपये दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणात घुसखोरी करावी केवळ या एकाच उद्देशाने ओबीसी मधून मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण हवंय। मंत्री छगन भुजबळ यांनी खाडाखोड करून दाखले दिले जात असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं, त्यामुळे तिथल्या नोंदींवर आधारित हैदराबाद गॅझेट ग्राह्य धरलंय। कुणबी आहे त्याच्यावर अन्याय होता कामा नये या शासन निर्णयात कायद्याचं संपूर्ण पालन करण्यात येतंय। केवळ लग्न किंवा प्रतिज्ञापत्राच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र मिळेल ही भीती निराधार आहे। जात प्रमाणपत्र देणं आणि त्याची पडताळणी करणं यासाठीची कार्यपद्धती निश्चितीकरता नियम तयार केलेत। वंशावळ समिती गठीत केली आहे। खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाही। महाज्योती संस्थेला 1,500 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून राज्यभरात ओबीसींसाठी 63 वसतिगृह उभारण्यात आली आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीला मंत्रिमंडळाचे अधिकार देण्यात आलेत। ओबीसी प्रवर्गातील उपजातींसाठी तयार करण्यात आलेल्या महामंडळांना भाग भांडवल दिलं असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या सर्व महामंडळांना लागू करण्यात आल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांनी हे देखील स्पष्ट केलं की शासन नेहमी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत असतं। या निर्णयाचा गैरवापर होणार नाही आणि ओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही। सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केले। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन सुद्धा ओबीसी नेते 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे आता या निर्णयावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याचे पडसाद पुढे कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कळवा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।